मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आडूळ आहे शहराच्या एक 10-20 किलोमीटर अंतरावरती. तिथं सध्या आहे आणि मुलाखत घ्यायला आलो. तर कुठल्या बैलाची मुलाखत घ्यायला आलो? ज्या बैलाने आदत वयात मैदान गाजवलं, महाराष्ट्र डोक्यावर घेतला आणि एक थोड्या दिवसापासून थोडासा बॅड पॅच चालू आहे असं म्हणावं लागेल, पण कायम गुलालात राहणारा आणि कायम टॉपला राहणारा पिस्टन 2211 बैल दाखवा. तर पिस्टनकडं आपण आलेलो आहे. आपल्या चंदन भाऊ यांच्याकडे नियोजन करता नेहमी त्यांच्याकडे पिस्टन आलेलं आहे. बाय, नमस्ते. नमस्ते. नमस्कार. कधी आला पिस्टन नेमका? 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. हो. बरोबर. काय कसं काय नियोजन, कसं काय अचानक? नाही, मित्र आहे आमचे. बरं. हो, मैदान खेळासाठी फक्त बैल आणला इकडं. मैदान खेळायला. हो. कोण आलं होतं घेऊन? किशोर भाऊ आणि बैलाचे मालक. बरं. ओंकार सेट आले. ओमकार मिसळ. बरं बरं. काय सांगाल पिस्टनविषयी? याच्या अगोदरही बरेच बैल तुमच्याकडे उतरलेले हो मैदानासाठी. हो. आणि नियोजन करण्यात आहे परफेक्ट, त्याच्यामुळं बरेच गाडा मालक तुमच्याकडे बैल उतरवता. हो. आता कसं पिस्टनचं नेमकं याच्या अगोदर किती बैल येऊन गेले बरं दावणी? माझ्याकडे सगळे बैल आले, इंदकेसरीच बैल आले आणि सगळ्याच रिझल्ट आपण 1 नंबरच करून दिला. बरं. कुठले कुठले बैल मोजके नाव सांगा ना मला. लक्ष 40-40 आला. त्याच्यानंतर आता उद्या लाडू, इंदकेसरी लाडू येणार आहे उद्या. लाडू इकडे येणार आहे? हो. बरं. हो. मोठे नामांकित बैल हो. दावणीला येता. हो. एक काय कारण, किती दिवसापासून बैलगाडा क्षेत्रात? हे फक्त आपण घरच्या सारखं सांभाळतो म्हणून. सोडा त्याला, या इकडे. भाऊ, किती दिवसापासून बैलगाडा क्षेत्रात तुम्ही? मी 2010 पासून. आता कायम तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसता आणि नामांकित बैलांचं नियोजन करताना दिसता. आज कुठेतरी आमचाही योग आला की पिस्टनमुळं तुमच्या दावणीला भेट देण्याचा. काय नेमकं कारण? गाडा मालकांचा विश्वास आहे आणि बैल आपण घरच्या पोटच्या पोरासारखं सांभाळतो. आणि लोक म्हणते बैल संपला, असं झालं, तर हा बैल संपत नसतो. बरोबर. बैलाचं कुठंतरी काहीतरी झालेलं असतं. ते फक्त मालकाला फॉल्ट समजला पाहिजे. बरोबर. आणि ते बैल उद्या काय करणार हे तुम्ही बघणारच. किती दिवस झाला बरं पिस्टनला गुलाल नसल? गुलाल तर नाही, पण वडकीला गट केला त्यानं, गट काढला. वडकीला कोणाच्या गळ्यात होता? वडकीला माहित नाही मला, पण चांगला बैल होता. पण त्याला बैल थोडा पुरणारा असला तर 100% पिस्टन. 100% मी तुम्हाला अजून 1 महिन्यात सांगतो बैल काय करीन. आदतला काय रेकॉर्ड राहिला बरं त्याचा? आदतला त्याच्या इतकं रेकॉर्डच नाही कोणाचं. बरं. नाही. काय थोडं सांगा ना, महाराष्ट्राला कळू द्या. कारण ह्या बैला इतकं आदत मध्ये, ह्या बैला इतकं नाव कोणीच नाही केलं. नाही. आज किती जाते? आज आहे 6 दात. 6 दात झाला. हो. बरं. एक अंदाजी 3-4 महिन्यापासून थोडासा बॅच चालू आहे असं म्हणता येईल. आणि कशामुळे होतं नेमकं हे? काय कारण तुम्ही आता नियोजन करता? हो, चालू असतं. काय माहिती आहे का, बैलाचं कमी जादा हे मैदानाचं असतं. कधी आहे, कधी नाही आहे, कधी राहिला नाही राहिला. पण मालकानं बी समजायला पाहिजे. असं झालं. पण त्या बैलाचं वैशिष्ट्य हे मला समजलं, त्याच्यामुळे मी बैल बोलवला. किशोर भावना आणि मी, इंदकेसरी किशोर भाऊ. तुम्हाला कुठंतरी वाटलं की बाबा चांगला पळणारा बैल ज्या वेळेस थांबतो तर मालकाला तर संघर्ष आहेच, पण एक चांगला पळणारा दावणीचा बैल, मालकाने पण आपल्या भरोश्यावर बैल काबर दिला तर त्याला गुलाल तोच करणार. बरोबर. आणि त्याला आपण रुटीनवर आणणार आपणच. कुठला आजारी वगैरे नाही, काहीच आजार नाही, काही नाही. सध्या पळायच्या बाबतीत जर म्हटलं पायरा चांगला लागला तर 100% पळणार. आता कुठल्या मैदानाचं नियोजन आहे? आता उद्या 1 कोड 5 उडलाय आणि 24ला जांभळीचं मैदान, जे 5 लाखाचं मैदान होतं मित्रांनो. त्या मैदानात आपल्याला पिस्टन पळताना दिसेल आणि बरेच महाराष्ट्रभरातून नामांकित बैल त्या ठिकाणी 24च्या मैदानासाठी दाखल होणार आहे. कसं बघता आता मध्यंतरी म्हणजे एक 2-3 महिन्यापासून चांगल्या पद्धतीने मैदान इकडे भरताय. 1 लाखाचे असेल, 1.5 लाखाचे, 2 लाखाचे. कसं बघता बरं? बैलाने इकडे नंबर केला पाहिजे. नंबर म्हणजे गुलालात राहायला पाहिजे आणि तो राहणार. बरं. आपल्या नियोजनात राहणार. मी झालो, किशोर भाऊ झाले, तो नियोजनात म्हणजे. आता तुम्ही आणल्यापासून काय केलं? फेरे वगैरे घेतले त्याचे? नाही, फेरा नाही घेतला.
फेरा गिरा घेतला नाही. 3 दिवस झाले. बरं. 3 दिवस झाले आणि फेरा घेऊन काय करणार होतो, म्हणलं मैदानाला टाक डायरेक्ट करू. डायरेक्ट मैदानाला टाकायचं. अजून कुठले बैल आहे दावणीला? बैल आपण पिस्टनला पहिऱ्यात बैल आपल्या मित्राचा बोलावला. बरं. हो या इकडे. या. कुठला या नाही ना कुठला बैल कळू द्या. बैल हा जालन्याचा आहे, राजूर गणपती बसला. बरं. तुमचं काय नाव पहिलं? माझं नाव विवेक पवार, मी सातारचा आहे. बरं. हा बैल माझ्यापाशीच असतो. तुम्ही प्रॉपर साताराचे? प्रॉपर साताराचे. बरं. मोठा सातारा. मोठा सातारा. अच्छा. आणि बैल कुठला म्हणले? बैल हा जालन्याचा काय आहे, नाव? राजूर गणपती. इकडे आहे. अजय डाकणे जालना यांचा हा बैल आहे. हा कंटिन्यू आपल्यापाशीच असतो. कुठं राहिलेला 3 फेऱ्याच्या मैदानासाठी? हा 15-20 वेळा राहिलेला बैल आहे कंटिन्यू फायनलला. नामांकित पैरे कोणते असे त्याच्या? मैदान आप्पा पैलवानांचा वाईचा बैल आहे पक्षा. बरं. पक्षावर राहिलेला आहे, परत चिमण्यावर राहिलेला आहे, असे भरपूर जणांवर राहिलेला बैल आहे. एक चांगल्या पळणाऱ्या बैलामध्ये नियोजन म्हटल्याच्या नंतर थोडंसं आपली पण मेहनत तर गरजेची आहे. तुमच्या डोक्यात काय चालू आहे, काय नेमकं? कारण की उद्या मैदान आहे 1 दिवसावर. नाही की नियोजन आता चंदन भाऊनीच केलं आहे. 100% उद्या राहणारच गाडी आमची. पायरा पण 100% राहणार. चालतं. शुभेच्छा असतील. भाऊ अजून कुठले बैल आहे? हा ना मथुरे. तुमच्या स्वतःच्या मालकीचे किती बैल आहे? माझा एक आहे, एवढे एक खोंड आहे. बरं. आणि ते छोटा आहे बारीक. मग तुम्ही आता महाराष्ट्रभरातले गाडा मालक तुमच्याकडे बैल आणून घालता, तुमचे बैल का नाही घडवत? नाही हे वायदी सिस्टीम हे आलं ना त्याच्यामुळे आपण बैल नाही पळवत. काय करता तुम्ही? नाही आपण डायरेक्ट नाही, व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय आपला शेतीचा. हे डाळिंब आहे आपली. बरं. 750 झाड. डाळिंबाचा बाग आहे. हो. याच्यात गुंतल्यामुळे आपण बैल स्वतःचा नाही सांभाळत. शेतीमध्ये. शेती. बाकी याच्या व्यतिरिक्त काय व्यवसाय? नाही शेतीच फक्त. दुधाचा व्यवसाय वगैरे काही नाही दूध नाही काही. नाही. 2010 पासून तुम्ही सांगताय की बैलगाडा क्षेत्रात आहे. आणि माझा एक बैल असं झालेला आहे, कोणाला विचारायचं, मोती म्हणून. आणि कोरोना काळ म्हणजे ह्याच्यात बंदीच्या काळात बरं. लक्षासारखं नाव झालेलं माझ्या बैलाचं, मोतीचा. मोठ्या लक्षाचं. हा बरं. तसं नाव झालेलं माझं बैल झालेलं आहे. कुठल्या? आणि कर्नाटक मध्ये विकला मी त्याला. सेकंदाला पळाला. सेकंदाला बिनजोडला. आणि माझे मित्र होळकर पुण्याचे, बरं. त्यांचा बैल आणला होता बुलट. त्यांच्या बैलाबरोबर माझी एक नंबरची शर्यत झाली ती इथं बरं. बंदीच्या काळात. बंदीच्या काळात. हो. मग तो कधी विकला तुम्ही? तो मी बंदीतच विकला. बंदीतच विकून टाकला. त्याच्यानंतर बैल नाही केलंच नाही. तयारच नाही केलं. नाही केलं. त्याच्यानंतर देवाघेवा झाले, पण आपण समजा टॉपलाच गेले. पण असं नाही, हे वायदी सिस्टीम हे आपल्याला पटत नाही. मला काल याला 60,000 रुपये मागत होते. पिस्टनला 60,000 रुपये? 60,000 रुपये वायदी देत होते. म्हणजे आता मी नाही घेतले. मी मित्राचाच बैल काबर बोलाला, गुलालातला बैल होता. पण पळणाऱ्या बैलासाठी जर वायदी मागत असेल तर मग हा नाही मला देत होते. अच्छा, तुम्हाला देत होते? म्हणजे पिस्टन साठी देत होते? पिस्टन साठी देत होते. म्हणजे आपण नाही घेतलं. मी तेच म्हटलं, मला वाटलं पिस्टनच्या गळ्यात पळायसाठी लोक वायदी मागत होते. हो. मला मालकानं बैल किती भरोशानं पाठवला. बरोबर आहे. मी तसं काम नाही करणार कधी. आज कुठेतरी विश्वासानं पाठवलं, बैल कुठेतरी गुलालात राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून. त्यांच्या समोरच फोन आला होता, 60,000 रुपये देतो, मला बैल पळायला दी. मी म्हणलं नाही, तुझा बैल किती पळत असन, नाही पळत असन मला काही घेणं नाही, मला बैल गुलालात ठेवायचा आहे. मालकानं बैल मला विश्वासानं पाठवलेला आहे. मी तुझी वायदी घेणार नाही, मला काही गरज नाही. आता तुमच्याकडे 3 दिवसापासून कसं नियोजन त्याचं? खाण्यापिण्याचं नियोजन कसं आहे? काय नाही, त्याला 3 लिटर दूध आहे, सकाळी देतो फक्त. दूध तिकडे पित होता अगोदर? हो पितो. किती लिटर? 2 लिटर. बरं. इकडे दूध प्रमाण वाढवलं? मी वाढवलं. सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर. हो. याच्या व्यतिरिक्त केलाय काय? खुराक आहे ना, खुराक घरचं. आपण दुसरं बाहेरचं घेत नाही. बारडा वगैरे देता? हो नाही, घरचं बनवतो आपण सगळं. हो ना, घरचा बारडा बनवता. हो. आणि चाऱ्याला कसं मग? चाऱ्याचं सगळं आहे, मक्का आहे, कुडूळ आहे, आणि दुसरं पण आहे, सुक्का आहे सगळं. नियोजन करता तुम्ही चंदन भाऊ, चांगले बैल तुमच्याकडं येता, घडता. काय नेमकं कसा अंदाज लावता तुम्ही की त्याचा सराव गरजेचा आहे की त्याच्यावर असलेलं गोठ्यातलं नियोजन, खाण्यापिण्याचं नियोजन असेल, या गोष्टीकडे लक्ष देता की काय करता नेमकं? त्या गोष्टीकडे लक्ष देतात. आणि लोक म्हणते बैल छातीत भरला, असं झालं तर झालं. छातीत बैल कसं भरतो, बैलाला जास्त समजा हा बैल तर गाडी बांधूनच पळाला शेवटपर्यंत, गाडी बांधून याच्यावर. हा बैल मोकळा कधीच नाही, फक्त बकासूरच्या गळ्यात फक्त गाडी बांधून नाही पळाला. बरं. हा. आणि ते हा बैल छातीत भरायचं कारण नाही कधीच.
ते म्हणते असं झालं तर झालं, मला छातीत बैल भरलेला नाहीये, हम्म. बैलाचं थोडं नियोजन नाही. पायऱ्याचं नियोजन चुकतं. हा. त्याच्यामुळे आपण बैल बोलून घेतला, किशोर भाऊ म्हणलं बैल मागून घ्या, आपण हे करून. नक्कीच एक हिंदकेसरी जॉकी किशोर भाऊ कदम हा. यांच्या नियोजनात, आणि नियोजन करते जर परफेक्ट नियोजन करते म्हटलं तर चंदन भाऊ यांच्या नियोजनामध्ये पिस्टन पळणारे. आणि इतका मोठा बैल ज्यावेळेस दावणीला येतो तर एक छाती फुगून जाते माणसाची. हो. माझ्या घरी माझ्यापाशी बैल नाहीये. हां माझ्या घरी आज 3 दिवसापासून 700 ते 800 लोक आलेले बरं. बैल बघायला, पिस्टनला बघायला पिस्टनला बघायला. कसं माहिती पडलं लोकांना की पिस्टन आला तुमच्याकडं? नाही, आपण काही टाकलंच नाही बरं का, हां, फक्त माहीत झालं, चर्चा झाली, चर्चा झाली. आणि त्या चर्चेचं रूपांतर इतकं झालं की हा. हजारो लोक इथं येऊन गेले, त्याला भेटून हो. गेले. पण एक त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही सकारात्मक आहे, हो. पॉझिटिव्ह आहे. होय. आणि अपेक्षा आहे लोकांना, त्याच्या फॅन फॉलोअरला अपेक्षा आहे की पिस्टन कुठेतरी पहिल्यासारखं पूर्वगतीत दिसायला पाहिजे. दिसणार. तुम्हाला 2 मैदान कुठल्या जातीत येतो बरं पिस्टन? पिस्टन धनगरी किल्लार? धनगरी खिलार मध्ये नाहीये, हम्म. पण थोडा बेरड मध्ये, म्हैसूर मध्ये मोडतो. बरं, हा. चालतं. शुभेच्छा असेल, कारण की उद्याचं मैदानही चांगलं आहे. जवळपास 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे, आणि 24चं जे मैदान आहे तर 5 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे. आणि या मैदानाची उत्सुकता संबंध महाराष्ट्रातील गाडा मालकांना लागलेली आहे, कारण की मराठवाडाच नव्हे तर विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी गाडा मालक येणार आहे. आणि नामांकित बैल त्या ठिकाणी पळायला सज्ज झालेले आहे. तर प्रेक्षकांना विनंती असेल की मोठ्या प्रमाणात त्या मैदानासाठी तत्परता दाखवा. पिस्टनला कुठं आहे नेमका? आपला ॲड्रेस सांगा ना. आडूळ आहे ना, आडूळ छत्रपती संभाजीनगर. प्रॉपर आडूळ. आडूळ, हा. किती अंतर पडतो शहरापासून? 28 किलोमीटर. 28 किलोमीटर अंतरावरती. किती दिवस अंदाजे? 2च मैदान नियोजन आहे करायचं की? नाही, 1 महिनाभर ठेवणार आहे आपण. हां, बैल चांगला पळायला लागला आपण त्यांच्या हवाली करणार. बरं. हो. चला, एक चांगलं नियोजन करता चंदन भाऊ. हो. आणि 1 महिना अजून तरी पिस्टन छत्रपती संभाजीनगरमध्ये जो कोणी हा व्हिडिओ बघल संभाजीनगरमधून, त्यांनी नक्कीच पिस्टनला भेटायला या, कारण की ही सुवर्ण संधी भेटत नाही या बैलांना बघण्यासाठी. इतक्या दूरचा प्रवास कोणी प्रेक्षक करत नाही, त्याच्यामुळं सुवर्ण संधी पिस्टनला येऊन भेटा. आणि शुभेच्छा भाऊ तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.